नमस्कार. मी डॉक्टर राजीव जोशी. मागे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जी घटना झाली, त्याच्यानंतर डॉक्टर पुरुषोत्तम शिराळकर आणि मी असं मिळून एक दीनानाथ मंगेशकरची तिसरी बाजू असा एक व्हिडिओ केला होता. तो बऱ्याच लोकांच्या लक्षात होता आणि आता ही जी डोंबिवलीमध्ये घटना झाली डॉक्टरांच्या मारहाणीची, त्याच्यानंतर अनेकांनी मला फोन केला आणि ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? असं विचारलं. त्याच्यामुळे हे मत सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करतोय. फक्त हा व्हिडिओ मी एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देणार आहे. आणि ते प्रेझेंटेशन जे आहे ते मी आपल्याबरोबर शेअर करतो. डोंबिवलीमधील फास्ट घटनांची तिसरी बाजू. मी डॉक्टर राजीव जोशी, MBBS, MD, LLB. आता डोंबिवलीमधील फास्ट घटना असं मी का म्हणतोय? तर डोंबिवली फास्ट असा एक चित्रपट होऊन गेला आणि तो चित्रपट खूप गाजला, त्याला अनेक पारितोषिके मिळाली. तशीच त्या डोंबिवलीमधील घटना ज्या झाल्या त्या खूप फास्ट झाल्या आणि त्या चित्रपटाप्रमाणेच हा व्हिडिओ पॉप्युलर व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ करतोय असं समजूया. तर ही तिसरी बाजू जी आहे ती मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एवढंच एक सांगणार की लोकांची डॉक्टरांकडून काय अपेक्षा आहे. तर लोकांना असं वाटतं की हे जे डॉक्टर आहेत 63 वर्षापासून न थकता न बसता उभं राहून रुग्णांची सेवा करणारा बिनखुर्चीचा डॉक्टर रोज 100 पेक्षा अधिक पेशंट तपासतात आणि माणुसकीची खरी व्याख्या जगतात. असा प्रत्येक डॉक्टर असावा अशी लोकांची अपेक्षा आहे. परंतु अशा पद्धतीनेच काम करणाऱ्या 73 वर्षाच्या डॉक्टर दत्तांचा गुवाहाटीमध्ये एका जमावानी मॉबनी मारहाण करून मी म्हणून खून केला किंवा त्याला मारून टाकलं. रक्ताच्या थारोळ्यात ते पडले होते आणि हॉस्पिटलमध्ये नेताना काही अंतरावरती त्यांनी आपला प्राण सोडला. तर अतिशय चांगलं काम करणाराही असाच एक डॉक्टर होता. त्याची अशी अवस्था झाली. ह्याचं कारण काय? हे का होतं? आणि हे आपण सगळं जरा समजून घेऊया. त्याचं कारण आहे ही सध्याची डोंबिवलीची घटना अलीकडची. एका नगरसेवकाने एका हॉस्पिटलमध्ये धुमाकूळ घातला. डॉक्टरला मारहाण केली. का मारहाण केली? तर त्या डॉक्टरांनी सांगितलं एका महिलेला, की तुझं बाळ अपुऱ्या दिवसाचं जन्माला येणार आहे. तर त्याच्या जीव वाचवण्यासाठी जे निओनेटल इन्क्युबेटर लागतात ते आमच्याकडे 6 आहेत, पण ते भरलेत आता. आमच्याकडे सोय होणार नाही. तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि हे सांगितलं तर पेशंट ऐकेना. त्याच्या नगरसेवकांना फोन केला. नगरसेवक आले. त्यांनी मारहाण केली. त्यावेळेला एक महिला डॉक्टर तिच्या सिनियर डॉक्टरना फोन करून सांगत होती, की असं-असं इथे चाललंय. तर ह्या नगरसेवकांनी तिला दमदाटी केली. एवढंच नव्हे तर तिला मारहाण केली. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की मी फक्त तिच्या हातातला फोन बाजूला केला. पण आपल्याला क्लिअरली दिसते, की तिला मारहाण झाली. आणि त्या असॉल्ट नंतर सेनेचा कॉर्पोरेटर आणि 3 सपोर्टर्सना अटक करायचं असं जेव्हा जाहीर झालं, त्यावेळेला चक्क हे कॉर्पोरेटर महाशय सरकारी हॉस्पिटलच्या ICU मध्ये जाऊन छातीत दुखतंय, ब्लड प्रेशर वाढलं म्हणून भरती झाले. 13 वेळेला 23 सेकंदामध्ये ज्या माणसाने मारहाण केली, ज्या माणसाने डॉक्टरांना दमदाटी केली, तो माणूस ICU मध्ये का भरती व्हावा? त्याचं एवढं एकच कारण आहे, की त्यांना कोर्टात जायचं नव्हतं. सुदैवाने कोर्टाने ते काय ऐकलं नाही आणि कोर्टाने सांगितलं, की आमच्यासमोर हजर व्हा. तर ते हजर झाल्यानंतर कोर्टाने त्यांना कानउघडणी केली आणि त्याच्यानंतर पोलिसांना घेऊन गेले. बघा जो ॲडमिट होता माणूस तो व्यवस्थित चालत पोलिसांबरोबर चाललेला आहे आणि त्याला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सांगितली. आणि मग मीडियामध्ये बातमी आली, की देवदूतावरती हात उचलणाऱ्या ना कायद्याचा धडा. अशी का वेळ येतेय? का मारायला लागते डॉक्टरांना? पुढची बातमी आली, की नगरसेवक रमेश म्हात्रेंचं टेन्शन वाढलं. डोंबिवलीत 14 डॉक्टरांनी घेतला आक्रमक पवित्रा. आक्रमक पवित्रा घेतला म्हणजे काय केलं? त्यांनी माहिती सांगितली, की ह्या माणसाच्या पूर्व इतिहासाची.
ह्या कॉर्पोरेटरच्या पोटातून डॉक्टरांनी डोळी काढली होती, किडनीवरती जिवंत ठेवलं होतं. कालपर्यंत डॉक्टरांच्या पाया पडणारा माणूस त्यांच्या जीवावर उठला. नगरसेवक म्हात्रेंचा काळा इतिहास समोर आला. म्हणजे काय काळा इतिहास आहे यांचा? तर त्यांच्या पोटात गोळी घातली होती कोणीतरी. ती गोळी डॉक्टरांनी काढली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गोळीबार झाला, यांच्यावरती झाला, यांनी केला का त्यात ते सहभागी होते काहीतरी कारणाने. उगाच चौगाच तर काही गोळी लागली नाही. ही यांची कारकीर्द आहे. आणि त्याच्यानंतर त्यांची किडनी निकामी झाली होती. त्यावेळेला डॉक्टरांनी किडनी काढून त्यांना जीवदान दिलं. म्हणजे डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर ते कृतज्ञतेपोटी थेट पाया पडणारे बाहुबली म्हात्रे आज त्याच डॉक्टरांच्या सहकार्यावरती हात उचलतायत आणि त्यासाठी तुरुंगवासाच्या उंबरठ्यावरती आहेत, अशी बातमी यायला लागते. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ह्याचा मला धक्का जास्ती बसला की त्यांना पोलिसांनी जेव्हा ते कोर्टात घेऊन चालले होते पोलीस त्यांना, तेव्हा 50 पोलीस त्यांच्या बरोबर होते. आणि ते 50 पोलीस होते म्हणजे व्हीआयपी एक दोन पोलीस घेऊन जातात गुन्हेगाराला कोर्टामध्ये, त्यांना घेऊन जायला 50 लोक होती. तर त्या 50 लोक पोलीस ह्या वकिलांना कोर्टातून बाहेर काढत होते. म्हणजे तुम्ही बघा यांची दहशत किती आहे, यांचा तिथं किती रुबाब आहे किंवा त्यांचा किती दबाव पोलिसांवरती आहे. तर कल्याण कोर्टात वकिली करणाऱ्या अधिवक्त्या म्हणजे वकील श्रद्धा जोशी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टीव्हीला बातमी दिली की हे आम्हाला पोलीस अशी वागणूक देत आहेत. आता पोलिसांनी ह्या वकिलांना अशी वागणूक का द्यावी? पण हे सध्याची परिस्थिती आहे की जे प्रोफेसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, त्यांच्यापेक्षा गुंड लोकांचा धाक पोलिसांना जास्ती वाटतो. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. हे या मुलीचे वडील आहेत, जिला मारलं त्या मुलीचे वडील आहेत. हे वडील स्वतः डॉक्टर आहेत. यांनी स्वतः कष्ट करून त्या मुलीला वाढवलं, पैसे तिचे खर्च केले, तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये तिला डॉक्टर केलं. ते सांगतात की आमची मुलगी झोपेतून ओरडत उठते. सतत कोणीतरी मारत असल्याचं तिला जाणवतं. तिनं तिच्या आयुष्यात एवढ्या घाण सेवा कधी ऐकल्या नव्हत्या. मी पण नव्हते ऐकलं. एवढी घाण अननेसेसरी त्या मुलीला शोधायची गरज नसताना जर का एखादा नगरसेवक ही भाषा वापरत असेल, तर ती कशी सहन होईल कोणाला? ज्या मुलीला आई-वडिलांनी लहानपणापासून सन्मानाने वागणूक दिली, त्या मुलीवरती अशी वेळ यावी, ही खरोखर दुर्दैवाची परिस्थिती आहे. आणि ती झोपेतून उठून म्हणते, "काका मला मारू नका." त्या मुलीला मानसिक धक्का बसलाय. कशासाठी? मी एवढे वर्ष कष्ट करते, मी डॉक्टर झाले, मला रुग्णसेवा करायची पण आज एका माणूस म्हणून मारहाण करतो. तिचे वडील तिच्या कठोर कारवाईची मागणी करतायत. मी तुम्हाला लिहून देतो की काही कारवाई होणार नाही. कठोर सोडा, काहीही कार्यवाही होणार नाही. आणि हे का होणार नाही? हे मी तुम्हाला सांगतो पुढे. ह्या नर्सचा इंटरव्ह्यू घेतला. शिव अरूर नावाचे जे रिपोर्टर आहेत, त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि अशा अनेक रिपोर्टर्सनी हे लावून धरल्यामुळे प्रकरण ह्या नगरसेवकावरती तुरुंगाच्या उंबरठ्यावर जायची वेळ आली. तर त्या नर्सनी काय सांगितलं, ही माणसं नाहीत, आम्हाला जनावरांसारखं मारलं. अहो, त्या नर्सला का मारलं? डॉक्टर म्हणाले ना, की हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये. त्यांना मारायचं काही कारणच नाही, कारण हॉस्पिटलमध्ये जागा नसणं हा त्या डॉक्टरांचा दोष नाहीये. पण ह्या नर्सला का मारलं तुम्ही? आणि मग ह्या एका पक्षाच्या नगरसेवकाबद्दल दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी कॉमेंट सुरू केल्या. डॉक्टरांवरील हल्ला निषेधार्ह. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भाजपचे ठाम समर्थन. अरे पण बीजेपीचे सुद्धा काही लोक हॉस्पिटलमध्ये जाऊन गुंडगिरी करतात. काँग्रेसचे काही लोक हॉस्पिटल जाऊन गुंडगिरी करतात. हे आम्ही डोळ्याने बघितलंय. पक्ष हा विषय नाहीये. कार्यकर्ता ही एक पदवी आहे की ज्याला कुठे जाऊन काही करायचा अधिकार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जे आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव आहेत, त्यांनी स्वतः काय सांगितलंय बघा, की एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर आणि परिचारिका काम करतात. तर मग साहेब मला हा प्रश्न विचारायचा आहे, की जसा तुम्ही व्हीप काढता, की एखाद्या सभागृहामध्ये अमुक मताने त्या बाजूने मत द्यायचं.
तसं तुम्ही व्हीप का नाही काढत की कुठल्याही नगरसेवकाने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन कुठल्याही डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही, कुठल्याही नर्सच्या अंगाला हात लावायचा नाही. जी काय तक्रार असेल ती आमच्याकडे येऊन करा, आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही करू. मी असं म्हणतच नाही की डॉक्टरांचं काही चुकत नाही. चुकत असणार प्रत्येक माणूस चुकतं त्याच, परंतु त्याचा उपाय हा मारहाण करणं हा नाही. हे व्हीप काढून आपल्या नगरसेवकांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगायची वेळ आता आलेली आहे असं मला वाटतं. आणि मी खरोखर आश्चर्यचकित झालो की हे एक पोस्टर आलं. न्याय मिळायला पाहिजे कोणाला, तर ज्यांनी मारहाण केली त्याला न्याय मिळायला पाहिजे. आपले लाडके नगरसेवक यांना जाहीर समर्थन. आणि हे जेव्हा समर्थन मागतात त्यावेळेला त्यांनी का त्यांच्या पेशंटच्या नातेवाईका म्हणजे पेशंटच्या आईचा इंटरव्ह्यू जाहीर केला. आणि ते कॉर्पोरेटला डिफेंड करतात की त्यांनी ते मारलं, आमच्यासाठी मारलं, आम्हाला सेवा मिळत नव्हती म्हणून मारलं. परंतु तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की का सेवा मिळाली नाही तुम्हाला. त्या हॉस्पिटलमध्ये 6 इन्क्युबेटर होते. तुमच्या मुलीच्या होणाऱ्या बाल इन्क्युबेटरची गरज होती. तो इन्क्युबेटर हॉस्पिटल उपलब्ध नव्हता म्हणून ते तुम्हाला दुसरीकडे जायला सांगत होते. पण आपण समजूनच घेत नाही ना. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का की आपल्याकडे वैद्यकीय असाक्षरता आहे. आरोग्याबद्दलची म्हणजे साक्षरता असेल पण आरोग्याबद्दलची साक्षरता अजिबात नाहीये. आरोग्याबद्दलची माहिती नाहीये आणि समजून घ्यायची तयारी नाहीये. आमच्या ओळखीचे कॉर्पोरेटर आहेत म्हणजे आम्हाला इथे जागा मिळालीच पाहिजे असा आता सामान्य माणसाचा सुद्धा अधिकार निर्माण झालाय. आणि हे पहिली घटना नाहीये. हे आयएमएचं शिष्टमंडळ कलेक्टरला जाऊन भेटलं, असे अनेक आयएमएचे शिष्टमंडळ अनेक कलेक्टरला जाऊन भेटले आतापर्यंत. पण मारहाणीत फरक पडत नाही. डॉक्टरांना मारहाण होतेच आहे. आणि ही मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली घटना आहे. डॉक्टरांना मारहाण होते त्याच्याबरोबर अँब्युलन्सला पेटवून दिलेलं. म्हणजे एखादा मॉब किंवा एखादी लोकसमूह वेळापिसा झाला की काय करतो? तर त्या अँब्युलन्स ड्रायव्हरचा त्या अँब्युलन्सचा काय चुकून त्या अँब्युलन्सलाही पेटवून दिलं होतं लोकांनी. तर हे सगळं अतिशय वेगळ्या दिशेने चाललंय, अतिशय वाईट चाललंय. आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. तर काय करता येईल आपल्याला? तर हा एक लेख अलीकडेच आपले मित्र आहेत ऍडव्होकेट रोहित एरंडे यांचा हा लेख पब्लिश झाला. ह्या डोंबिवली प्रकरणासंबंधीचा हा लेख आहे. तर डॉक्टरांवरील हल्ल्यांचा गंभीर आजार, असं का आजार झालाय, काय प्रॉब्लेम आहे, हे थोडं आपण समजून घेऊया. आणि ही मी सांगण्याची तिसरी बाजू आहे. एक बाजू आहे डॉक्टरांची की त्यांनी मार खाल्ला, दुसरी बाजू आहे रुग्णांची आणि नगरसेवकांनी ज्यांनी मार दिला, तिसरी बाजू कायद्याची आहे. तर कायदा काय सांगतो या बाबतीत आपण जरा अभ्यास करूया थोडासा. त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. रोल ऑफ लॉ आर्टिकल 21 असं सांगतं की राईट टू लाईफ हा नागरिकांना दिलेला आहे. त्यांना आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. अगदी खरी गोष्ट, आरोग्य सेवा द्यायची ही जबाबदारी सरकारची. अनफॉर्च्युनेटली आपल्या गव्हर्नमेंटचा जीडीपीच्या 1.5% फक्त आरोग्यावरती खर्च होतो. त्याचं अगदी स्पष्ट कारण आहे की काहीही करून माणूस आरोग्य सेवा घेतोच. तो शेत विकेल, दागिने गहाण टाकेल, काही करेल, पण तो खर्च करून आरोग्य सेवा घेतोच. फक्त 20% रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा मिळते. 80% लोक ही खाजगी सेवा घेतात. त्याचं कारण असं आहे की सरकारकडे आरोग्य सेवेकडे खर्च करायला पैसाच उपलब्ध नाहीये. आपण भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी ऐकतो, मी त्याच्या गोष्टीत जात नाही त्या बाबतीत. परंतु आरोग्य व्यवस्थेवरती पैसे खर्च करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ह्या 1.5% आपल्याकडे आहे. आणि ज्यांना आपण उन्नत देश म्हणतो त्यांच्याकडे ते 15% प्रपोर्शन आहे. एवढा डिफरन्स जरी आपण लक्षात गेलं तरी काय करायला पाहिजे ते आपल्याला लक्षात येईल. आता जेव्हा राईट टू लाईफ रुग्णांना द्यायचा आहे, त्याचबरोबर डॉक्टरांना आहे की नाही राईट टू लाईफ? राईट टू लाईफ इज नॉट ओनली एनिमेट एक्झिस्टन्स, राईट टू लाईफ विथ डिग्निटी असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलंय. राईट टू रेप्युटेशन असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट म्हटलंय.
मग जेव्हा तुम्ही मारहाण करता डॉक्टरांना तेव्हा त्यांची डिग्निटी, त्यांचं रेप्युटेशन जात नाही का? राईट टू लाईफ ऑफ पेशंट्स द्यायलाच पाहिजे, नो डाऊट. पण तो देण्यासाठी जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, स्टाफ, पैसा उपलब्ध करून सरकारने द्यायला पाहिजे. हे स्टेटचं ऑब्लिगेशन आहे, सरकारचं ऑब्लिगेशन आहे. पण त्या ऑब्लिगेशनमध्ये सरकार अत्यंत अपुरं पडतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आर्टिकल 19(1) राईट टू प्रोफेशन. तर राईट टू प्रोफेशन प्रत्येक डॉक्टरला आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याला डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन पाहिजे. आता गमतीची गोष्ट आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच नाहीये महाराष्ट्रामध्ये गेली 5 वर्ष, आणि एका त्या ऍडमिनिस्ट्रेटरवरती हे सगळं काउन्सिल चालू आहे. पण हे करणं हे सरकारची जबाबदारी आहे. हे सरकारला का समजत नाहीये? गेट व्हायोलेटेड ड्यू टू व्हायलन्स. राईट टू प्रोफेशन गेट्स व्हायोलेटेड ड्यू टू व्हायलन्स. तो डॉक्टर शांतपणे काम करू शकत नाही, त्याला कायम व्हायलन्सची भीती आहे. जसं ती मुलगी म्हणते की मला मारू नका, तो मुलगा म्हणतो की मी नोकरी सोडून देतो. हे सगळं व्हायलन्समुळे आहे. हे आमचा राईट व्हायोलेट होतोय. आर्टिकल 19(1) व्हायोलेट होतोय. आर्टिकल 14 काय सांगतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. राईट टू इक्वॅलिटी मध्ये हा जो कायदा आहे महाराष्ट्राचा, तो 2010 सालचा कायदा आहे. हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होमला प्रोटेक्शन आहे, पण क्लिनिक्स आणि डिस्पेन्सरीजला नाही. तिथेही डॉक्टर्स काम करतात. डॉक्टर्स आणि नर्सेसना प्रोटेक्शन आहे, पण ऍडमिनिस्ट्रेशन, अकाउंट्स, मेडिकल स्टोअर्स, कॅन्टीन त्यांना प्रोटेक्शन नाही. हॉस्पिटलमध्ये मारहाण झाले की हा सगळ्यांना सुद्धा मारहाण होते. इतर स्टेट्स मधले ऍक्ट हे महाराष्ट्रापेक्षा जास्ती पॉवरफुल आहे. पण फेडरल स्ट्रक्चर असल्यामुळे तिकडचे कायदे आपल्याला इकडे लागू नयेत म्हणून आम्ही महाराष्ट्रात असं म्हणतो की महाराष्ट्राला कायदा सुधारायला पाहिजे. आणि हा सुधारण्यासाठी काय न्यायालयाचा काय रोल आहे, न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे? तर न्यायालय असं सांगतं की परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया या जजमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की जेव्हा इमर्जन्सीमध्ये पेशंट येतो त्यावेळेला त्याला सेवा मिळणं हा त्याचा अधिकार आहे. अगदी बरोबर आहे. त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये पेशंटला सेवा मिळाली नाही तर पेशंट जगू शकणार नाही. परंतु प्रश्न असा येतो की त्यावेळेला जो खर्च करायचा औषधांचा, ऑक्सिजनचा, हा जो खर्च आहे हा कुठून करायचा? पेशंटकडे जर का पैसे नसतील तर मग सरकारने त्या खर्चाची जबाबदारी उचलली पाहिजे. आणि हे डॉक्टर राजीव जोशी म्हणत नाहीये. लॉ कमिशन रिपोर्ट ऑफ इंडिया 201 नंबरचा 2006 साली पब्लिश झाला. त्या रिपोर्टमध्ये एक त्यांनी कायद्याचा फॉर्मॅट करून दिलाय की डॉक्टरांनी कसं सर्व्हिस दिलीच पाहिजे. त्यानंतर त्यांच्याकडे सेवा देणं शक्य नसेल त्यांनी दुसरीकडे पेशंटला शिफ्ट कसं केलं पाहिजे, ह्याचा खर्चाचं बिल सरकारकडे कशी सबमिट करायची आणि सरकारने ती कशी पास करायची. हा 2006 आता 20 वर्ष झाली, पण असं काय अजून कायदा सरकारने केलेला नाही. सेल ऑफ फाउंडेशन ऑफ इंडिया वर्सेस फाउंडेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया असा एक जजमेंट आहे ज्यात सांगितलं की गुड समॉरिटन म्हणजे अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात त्यावेळेला त्या गुड समॉरिटनना त्रास देऊ नका. बरोबर आहे, त्यांनी त्रास देऊ नका, त्यांनी चांगलंच काम केलंय. परंतु जेव्हा त्या पेशंटला ट्रीटमेंट देता येत नाही, रक्त नाहीये, ऑक्सिजन नाही, इतर काही कारणं आहेत, त्यावेळेला हेच गुड समॉरिटन त्या डॉक्टरला मारहाण करतात, तर त्याच्याविरुद्ध डॉक्टरला प्रोटेक्शन नको का? ते प्रोटेक्शन कोणी द्यायचं? ते प्रोटेक्शन सरकारने द्यायला पाहिजे. ते प्रोटेक्शन कायद्याने दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि मी असं अतिशय अभ्यास करून सांगतो की डॉक्टरांना सरकारकडून किंवा न्यायव्यवस्थेकडून कोणतेही संरक्षण मिळत नाही. एक जजमेंट आहे, डॉक्टर्स आर पर्सोनिफिकेशन ऑफ गॉड्स ऑन अर्थ. मिलॉर्ड, वी आर नॉट गॉड्स, वी आर ह्युमन बिईंग्स. वी नीड प्रोटेक्शन. नोबडी इज गिव्हिंग इट टू अस. प्लीज हेल्प. नोबडी लिसन्स. 16 राज्यामध्ये कायदा आहे डॉक्टरांना संरक्षण देण्याचा. कायदा आहे, अंमलबजावणी नाही. त्याची कलमं बघा. मी 19 राज्यांची कंपॅरिझन केली. त्यात निरनिराळ्या राज्यामध्ये निरनिराळी कलमं आहेत, निरनिराळ्या राज्यामध्ये निरनिराळी कलमं नाहीयेत. आपण त्याच्या खोलात आता जायला नको. परंतु हे लक्षात येईल की इक्वॅलिटी नाहीये संपूर्ण भारतात. IMA ची डिमांड आहे की सेंट्रल ऍक्ट करा. पण आमचं म्हणणं असं की किमान प्रत्येक राज्याने आपापला कायदा सुधारा. सोपं आहे ते जास्ती. सो स्ट्रॉंग डिटरंट लॉ इज नीड ऑफ द आवर.
द ऍक्ट नीड्स टू बी अमेंडेड. त्याच्याबरोबरच एक सरकारने वेबसाईट करावी की ज्याच्यामध्ये पेशंटच्या तक्रारी डॉक्टरांच्या विरुद्ध नोंद कराव्या, डॉक्टरांच्या पेशंट विरुद्धच्या तक्रारी नोंद कराव्या, लिस्ट पब्लिश करावी की पेशंटची काय तक्रार आहे, डॉक्टरांची काय तक्रार आहे. मग डॉक्टर ठरवतील की ह्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायची की नाही. जो पेशंट मारहाण करतो त्याला इमर्जन्सी नसेल तर ट्रीटमेंट नाकारण्याचा अधिकार डॉक्टरांना आहे. तसंच ज्या हॉस्पिटलबद्दल माहिती आली की इथे ट्रीटमेंट चांगली मिळत नाही, त्या हॉस्पिटल रुग्णांनी जाऊ नये. डॉक्टर आणि पेशंटची रिलेशनशिप सुधारवायची वेळ आता आलेली आहे. आणि ह्याच्यासाठी अजून एक गोष्टीची आवश्यकता आहे की जिथे हेल्थ केअर प्रोटेक्शन फंड आपण त्याला म्हणू, की जेव्हा असा मॉब येतो, एखादा इन्स्ट्रुमेंट हॉस्पिटल तोडफोड करतो, एखादा व्हेंटिलेटर तोडतो, तर तो व्हेंटिलेटर दुसऱ्या पेशंटला उपलब्ध होत नाही. त्याच्यावर तो ताबडतोब रिप्लेस करायचा असेल तर हॉस्पिटलकडे पैसे नसतात. तो तात्पुरता जोपर्यंत कायद्याच्या प्रोसेसमधून जे आता विलंब किती लागतो आपल्याला माहिती आहे, सरकारकडून इतर काय बँकाकडून लोन मिळून तो इक्विपमेंट येईल तोपर्यंत ते इक्विपमेंट उपलब्ध करण्यासाठी तरी का होईना ते हेल्थ केअर प्रोटेक्शन फंड असायला पाहिजे. आणि त्याच्यात अजून काही प्रोव्हिजन्स पाहिजेत. तर ह्या प्रोव्हिजनसाठी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट 1989. तर मी उदाहरण का देतोय तुम्हाला सांगतो. याच्यात शेड्यूल कास्टला प्रोटेक्शन मिळू नये असं माझं म्हणणं नाहीये, त्या ऍक्ट मध्ये काही तफावत असं माझं म्हणणं नाहीये, किंवा डॉक्टर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत असंही माझं म्हणणं नाहीये. मी त्या कायद्यातल्या तरतुदींचा अभ्यास केलाय म्हणून मी सांगतोय की त्यात एक तरतूद अशी आहे की पनिशमेंट ऑफ ऑफेन्सेस ऑन अॅट्रॉसिटीज. तर हू एव्हर नॉट बिंग मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट, आता पहिला वर्ष हु इज नॉट मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट कमिट्स ऑफेन्स अंडर इंडियन पेनल कोड. आणि तिसरा सेक्शन मध्ये होता की नोईंग दॅट सच पर्सन इज अ मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट ऑर शेड्यूल ट्राईब. म्हणजे थोडक्यात शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब नसलेला माणूस जेव्हा ह्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या लोकांना त्रास देतो किंवा काही गुन्हा करतो त्यावेळेला प्रिझम्पशन ऍज टू ऑफेन्स, म्हणजे तो गुन्हा केला आहे असं कोर्ट न्यायालय प्रिझ्युम करणार. इन द प्रोसिक्युशन फॉर अन ऑफेन्स अंडर दिस चॅप्टर इट इज प्रूव्ड दॅट द अक्युज्ड वॉज हॅव्हिंग पर्सनल नॉलेज of the victim or his family, the court shall presume that the accused was aware of the caste and or tribal identity of the victim unless the contrary is proved. आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस येऊन डॉक्टरला मारतो तर इट इज डेफिनेटली प्रूव्ड दॅट ही न्यू दॅट ही इज इटिंग अ डॉक्टर. आता SC ST आपण म्हणू 10% आहेत, 100 आहेत हजारांमध्ये, आणि डॉक्टर्स हजारात एकच आहे. ते जे मायनॉरिटीचं जे प्रोटेक्शन आहे, मायनॉरिटीसाठी म्हणून जे प्रोटेक्शन केलेलं आहे प्रिझम्पशन ऑफ ऑफेन्स, ते डॉक्टरला मिळायला नको का? ते डॉक्टरला मिळायलाच पाहिजे. त्याच्यामुळे नोईंग दॅट अ पर्सन हेल्थ केअर प्रोफेशनल, डॉक्टर आहे, नर्स आहे, हॉस्पिटलचा अकाउंट पर्सन आहे, इफ देर इज अ व्हायलन्स देर हॅज टू बी प्रिझम्पशन ऍज टू ऑफेन्स अँड देर हॅज टू बी प्रिझम्पशन ऍज टू गिल्टी माइंड. आता असं का मी म्हणतो गिल्टी माइंड, तर जेव्हा एखादा माणूस मारहाण करतो आणि त्याच्याविरुद्ध खटला लागतो तेव्हा त्याचा वकील कोर्टात जाऊन काय सांगतो, मिलॉर्ड माझ्या क्लायंटचा भाऊ त्या हॉस्पिटलमध्ये दगावला, माझ्या क्लायंटला खूप दुःख झालं, त्याचं डोकं एकदम भडकलं आणि त्याने डॉक्टरला मारलं. अरे, हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक सिरियस पेशंटच्या माणसाला दुःख होणारच आहे, म्हणून त्याचं डोकं भडकल्यानंतर डॉक्टर मारतं जस्टिफायबल आहे. It has to be taken as presumption as to guilty mind. He is intentionally doing it. Knowing what is medical accident and what is medical negligence हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे वैद्यकीय असाक्षरता आम्ही म्हटलं तर हे कळलं पाहिजे की अनाफिलॅक्सिस झाला, ड्रग रिॲक्शन आली तर डॉक्टरचे दोष नाहीये. सडन कार्डियक अरेस्ट झाला, सडन मेम्बॉलिझम झाला, हे पेशंटला सोडा, ते होत असताना डॉक्टरांना सुद्धा कळत नाही की हे होतंय, ते झाल्यानंतर कळतं, म्हणून आम्ही त्याला मेडिकल ऍक्सिडेंट म्हणतो. तर हे जेव्हा होतं ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ह्या गोष्टी आपण समजून घेऊन त्याच्याप्रमाणे डॉक्टरांशी वर्ताव केला पाहिजे. आणि हे आम्ही केस लावली हायकोर्टामध्ये, त्यानंतर एक जजमेंट आलं त्याच काळात. आम्ही सप्टेंबरमध्ये केस लावली, ऑक्टोबरमध्ये जजमेंट आलं. कोर्ट ग्रांट्स बेल टू अ 30-year-old मॅन हु बीट अप डॉक्टर आफ्टर सिबलिंग्स डेथ. तर तो वकील म्हणाला असं की मेरा क्लायंट का माथा घूम गया और उसके डॉक्टर को मार दिया.
तर त्याला तुरुंगात टाकलं, त्याला बेल दिला. आता का बेल दिला, तर बेल इज ऑफ अ राईट. म्हणजे राईट ऑफ दॅट अक्युज्ड इज टू बी प्रोटेक्टेड दॅन द राईट ऑफ द डॉक्टर टू गेट प्रोटेक्शन. अशी आपली न्याय व्यवस्था आहे, असा आपला कायदा आहे. म्हणून तो कायदा बदलला पाहिजे. आम्ही जेव्हा केस फाईल केली त्यावेळेला सरकारनं असं ऍफिडेव्हिट दिलं की एवढ्या 4 वर्षामध्ये 302 गुन्हे रजिस्टर झाले आणि आम्ही 545 लोकांना अरेस्ट केले. तर आम्ही सांगितलं खोटं आहे, एवढ्या लोकांना अरेस्ट झाल्याची आम्हाला माहितीच नाही, खरा काय तो आकडा द्या. न्यायालयाने कोर्टात सांगितलं की किती लोकांना कोर्टाकडून शिक्षा झाली फायनल हे कळवा आम्हाला. तर 5 वर्षाचा डेटा आला. 636 अटॅक्स पैकी 1381 अटॅक करणाऱ्या अक्युज लोकांना जेव्हा चार्जशीट केलं त्यापैकी फक्त 4 लोकांवरती शिक्षा कोर्टाने दिली. हे का असं होतं, त्याचं कारण की तो कायदा कमकुवत आहे. हे जेव्हा कोर्टाला पटलं तेव्हा कोर्टाने गव्हर्नमेंटला सांगितलं की हा कायदा तुम्हाला सुधारणा करायला पाहिजे. आणि 6 वर्षापूर्वी 13 जुलै 2021 रोजी कोर्टामध्ये ऍडव्होकेट कुंभकोणी म्हणून जे वकील होते त्यांनी सांगितलं की सरकारने एक कमिटी फॉर्म केली होती. त्या कमिटीत डॉक्टर राजीव जोशी होते, त्या कमिटीत ऍडव्होकेट नितीन देशपांडे होते, इतर काही असोसिएशनचे लोक होते, लॉ अँड ज्युडिशरीचे लोक होते, हेल्थ मिनिस्ट्रीचे लोक होते, होम मिनिस्ट्रीचे लोक होते. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक कायद्याचा अभ्यास करून एक ड्राफ्ट तयार केलेला आहे. आणि आता आता 2010चा कायदा सुधारायचा का नवीन कायदा करायचा हे ठरवण्यासाठी सरकारला वेळ द्यावा. 13 जुलै 2021 पासून गेल्या 5 वर्षात सरकारला वेळ झालेला नाही कायदा बदलायला. माझा असा प्रश्न आहे की डोंबिवलीत ही मारहाण झाली त्याच्यानंतर तुम्ही कायदा बदलणार आहात का एखादा डॉक्टरचा खून झाल्यानंतर कायदा बदलणार आहात? आणि मी असं म्हणतो कारण की केरळामध्ये तसं झालं. केरळामध्ये अशी केस चालू होती की कायदा बदलला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे या विषयावरती. मी स्वतः त्या केसमध्ये आर्ग्यू केलं होतं आणि मी कोर्टाला सांगितलं होतं की एवढ्या एवढ्या गोष्टी करायला पाहिजे. सरकारने त्या अमान्य केल्या. त्यानंतर कोर्टाने सांगितलं की कमिटी फॉर्म करा, त्यात डिस्कस करा तुम्ही आणि डॉक्टर जोशीने त्या कमिटीमध्ये घ्या. त्या कमिटीच्या मीटिंग झाल्या. त्याच्यानंतरही केरळ सरकारने कायदा बदलला नाही आणि वंदना दास नावाच्या एका यंग डॉक्टरची हत्या पहाटे हॉस्पिटलमध्ये झाली. त्या दिवशी दुपारी 2:30 वाजता न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना विचारलं की तुम्ही कायदा बदलणार आहे का आता आम्ही ऑर्डर पास करू. त्याच्यानंतर 8 दिवसात गव्हर्नरच्या सहीचा ऑर्डिनन्स पास झाला. तर त्यांनी कोर्टात सादर केला आणि 3 महिन्यामध्ये केरळ असेंब्लीमध्ये कायदा पास झाला, जो 2023 साली भारतातला सर्वोत्कृष्ट कायदा झाला. कारण की त्याच्यात आम्ही जी कलमं डिस्कस केली ती सगळी कलमं त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केली होती. हा काही पहिला अटॅक नाही डोंबिवली मधला. डोंबिवलीमध्ये अनेक अटॅक झाले, मल्लापुरम मध्ये अटॅक झालेत, गुरगावमध्ये अटॅक झाले, चेन्नईमध्ये अटॅक झाले. भारतात सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही डॉक्टरवरती हात उचलण्यापूर्वी हा विचार करायला पाहिजे की त्या डॉक्टरनी 10 वर्ष तपश्चर्या करून ही पदवी प्राप्त केलेली आहे. प्रत्येक पेशंटचा मृत्यू किंवा प्रत्येक पेशंट होणारा त्रासला डॉक्टर जबाबदार नाहीये. काही परिस्थिती आहे ज्याच्यात सरकारी काही यंत्रणामध्ये कमतरता आहे, काही पेशंटच्या सवयी आहेत. त्याच्यामुळे त्या डॉक्टरच्या घरी त्याचा मुलगा वाट पाहतोय, त्याची बायको वाट पाहते, त्याची आई वाट पाहते, त्याचे वडील वाट पाहतायत. त्याच्यामुळे हा जर का तुम्ही व्हायलन्स केलात तर तो हॉस्पिटलवर थांबत नाही, त्याच्या फॅमिलीला त्रास होतो. त्याच्यामुळे डॉक्टर्सना रिस्पेक्ट करा, व्हायलन्स करू नका. आणि भारतामध्ये 62% इंडियन रेसिडेंट डॉक्टर्स वर्क मोर दॅन 36 hours ॲट अ स्ट्रेच. 86% रिपोर्ट सिव्हिअर स्लीप डिप्रिव्हेशन. हे कष्ट आहेत डॉक्टर म्हणतले. 97% अर्न लेस दॅन अन एंट्री लेवल सिव्हिल सर्वंट. आणि 76% डॉक्टरांना कधी ना कधीतरी असॉल्ट सहन करायला लागलेलं आहे, फिजिकल किंवा व्हर्बल. त्याच्यामुळे वी कॅन कॉल अवर सेल्फ सिव्हिलाइज्ड only when we learn to treat our doctors like they treat us with care and caution. Thank you.